तुमच्या अरे वेळ नाही सुषमाताईंना आपल्याला 45 मिनिटं द्यायचे आहेत. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी प्रत्येक सभेमध्ये 10,000 20,000 30,000 लोक येत असतात. आणि आज तुमच्या सर्वांचा सेवक, तुमचा कार्यकर्ता जो परत एकदा आमदारकीला उभा राहत आहे, त्याच्या म्हणजे माझ्या प्रचारानिमित्त ही सभा इथं आपण घेत आहोत. आणि या सभेसाठी उपस्थित असणाऱ्या शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, अमरसिंहजी खांडेकर, धनगर नेते, तसंच इथं असणारे सर्वच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जामखेडचे पदाधिकारी, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व या भूमीमध्ये जन्मलेले सर्व स्वाभिमानी कर्जत जामखेडचे नागरिक बंधू आणि भगिनींनो, मी खूप काही बोलणार नाही. एक तर दत्ताभाऊंना इथं भाषण करायचं होतं आणि आमच्या नानांना सुद्धा करायचं होतं, पण पुढे सुषमाताईंना भाषण करायचंय, बरीच काही पोलखोल त्यांना करायचे. त्यांनी मला सांगितलं की मला स्क्रीन लागेल, म्हणून 2-2 स्क्रीन इथं आणलेले आहेत. त्या स्क्रीनवर त्या काय दाखवणार आहेत हे आम्हाला खरंच बघायचं आहे. कारण 2-3 दिवसापूर्वी एका सभेमध्ये जे काय दाखवलं भाजपली, ते मुळीच आम्हाला बघण्यालायक तिथं नव्हतं. आज इथं सुषमाताई आलेल्या आहेत. त्यांना आज बाळासाहेब ठाकरे साहेबांची पुण्यतिथी, त्यांचं कार्य, त्यांचे कष्ट, त्यांचा त्याग याला मी अभिवादन करतो. ताई, कर्जत जामखेड ही जी भूमी आहे ती अतिशय पवित्र भूमी आहे. आपण जामखेड तालुक्यामध्ये आहोत. इथं संत श्री सीताराम बाबांची समाधी आहे, संत श्री गीते बाबांची समाधी आहे. आमच्या या मतदारसंघाचं भाग्य की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म याच भूमीमध्ये झालेला आहे. कर्जत तालुक्याच्या बद्दल बोलायचं झालं, संत श्री गोदड महाराज, तसंच आमची जगदंबा आई, सिद्धटेकचे गणराया, शेगूड, तसंच अनेक पवित्र ठिकाणं या भूमीमध्ये आहेत. इथली माणसं खूप कष्टाळू, बहुतांश लोक इथं शेती करतात, काही जण मजुरी करतात, पण स्वाभिमानी जगतात. इथं व्यापारी आहेत, कष्टकरी आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत, पण इथं असणारी प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. या भूमीमध्ये संतांचे विचार असल्यामुळे इथं असणाऱ्या सर्वच लोकांना शांतता प्रिय आहे, समता प्रिय आहे, एकता प्रिय आहे, बंधुभाव प्रिय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, महात्मा फुलेंचा विचार, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांचे विचार आमच्या रक्तात, आमच्या ध्यानात, आमच्या हृदयात आणि त्यांच्या विचाराने आमची वागणूक सुद्धा त्याच प्रकारे आहे. पण ताई, गेल्या 2 दिवसामध्ये थोडंसं वातावरण इथं बिघडले, 2 महिन्यामध्ये इथं वातावरण जरा बिघडलेलं आहे. इथं असणाऱ्या जनतेची इच्छा आहे
की इथं शांतता तशीच राहावी, शेती चांगली व्हावी, हाताला काम मिळालं, पोटाला अन्न मिळावं, पुढची पिढी चांगली शिकावी, शिक्षण व्यवस्था इथली सुधारावी, आमच्या माता भगिनींना इथं हाताला काम मिळावं, घर बसल्या बसल्या बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण इथं व्हावं, आरोग्य व्यवस्था चांगली व्हावी, ह्या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या इच्छा आमच्या सगळ्यांच्या आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी याच्यावरच काम केलं. कुठलाही भेदभाव ताई आम्ही इथं केला नाही. जेव्हा सरकारकडनं प्यायचं पाणी कमी पडत होतं, टँकर दिले जात नव्हते, भाजपच्या काळामध्ये आम्ही पुढाकार घेतला. आम्ही सगळे एकत्रित आलो. स्वखर्चातून कर्जत जामखेडमध्ये आपण टँकर सुरू केले आणि टँकरचं पाणी देत असताना न जात बघितली, न धर्म बघितला, न पक्ष बघितला. लोकांना तर पाणी दिलंच, पण मुख्य जनावरांना सुद्धा आम्ही ताई पाणी दिलं. काही कंपनीने CSR देण्याची भूमिका घेतली. त्या CSRचं काय करायचं असा विचार करत होतो. काही लहान मुली मला भेटल्या, त्यांनी सांगितलं शाळेत जायला मला अडचण होते, सायकल देता येईल का दादा, थोडासा विचार करावा. खूप विचार केला, कंपनीशी संपर्क साधला. ताई गेल्या 5 वर्षामध्ये आपण 14,000 सायकली इथे असणाऱ्या लहान मुला मुलींना तिथं दिलेल्या आहेत. सायकली देत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही केला, न जात बघितली, न धर्म बघितला, न तिथं पक्ष बघितला. फक्त इथं असणारी लहान मुलं चांगली शिकली पाहिजे, शाळेत वेळेवर जाता आलं पाहिजे, थकली नाही पाहिजे. आणि उद्या जे आई वडिलांचं स्वप्न आहे, आणि बहुतांचे इथले जे आई वडील आहेत ते कमी शिकलेले आहेत, पण त्यांच्या मुलांच्या माध्यमातून त्यांना खूप मोठी स्वप्न तिथं करायचे, अचीव करताना बघायचे, अस्तित्वात आणायचे. ज्याच्यामध्ये मुलांना डॉक्टर होताना बघायचे, इंजिनियर होताना बघायचे, शिक्षक होताना बघायचा, मोठा अधिकारी होताना बघायचे, मोठ्या एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत असताना बघायचे. आणि मग जेव्हा मुलं सेटल होतील, त्यांचं लग्न होईल, जेव्हा नातवंड होतील, त्या नातवंडाला सुद्धा खेळण्याची संधी इथं असणाऱ्या आजी आजोबाला मिळावी, असंच आमचं स्वप्न आहे. आहे का नाही असं स्वप्न? शांततेत आम्ही सर्वजण ताई इथं काम करत होतो. गेल्या वेळेस जेव्हा इलेक्शनच्या काळामध्ये 2019ला काही लोकांनी मला सांगितलं की इथं पूर्वीपासून दारू दिली जाते इलेक्शनच्या काळामध्ये, आणि पैसा तर आपल्याला दिलाच पाहिजे इलेक्शनच्या काळामध्ये. पण ताई मी तुम्हाला सांगतो, 2019ला 1 रुपया सुद्धा मतासाठी तिथं वाटला नाही. कारण का माझं असं मत आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिलं, मतदान करण्याचा हक्क दिला, समानता दिली, त्याची किंमत आपण कधी कुठं लावू शकत नाही. आणि मग त्या अनुषंगाने त्या काळामध्ये आपण पैसा दिला नाही. काही लोक आली म्हणे दारू वाटू, कार्यकर्ते जरा जोशात राहतील. पण इथं असणाऱ्या माता भगिनींना जेव्हा मी भेटायचो त्यावेळेस सुद्धा दुष्काळ होता. महिलांना भेटल्यानंतर आम्हाला त्या महिला म्हणायच्या की दादा काही करा, पण इथं दारूबंदी झाली पाहिजे. आता एका बाजूला आमच्या माता भगिनी म्हणतात दारूबंदी झाली पाहिजे, आणि ठराविकच मोजके, बोटावर मोजके कार्यकर्ते आम्हाला म्हणत होते दारू वाटली पाहिजे. मी म्हणलं मोजके कार्यकर्ते नाराज झाले तरी चालेल, पण या मतदारसंघामध्ये इलेक्शनमध्ये 1 थेंब सुद्धा दारूचा वाटायचा नाही, आणि तो आपण वाटला नाही. पण गेल्या 2 महिन्यामध्ये काय बदल झालाय मला माहित नाही. ताई महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी मी फर्स्ट टाइमचा आमदार. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही फिरता, तुम्ही फार फिरलाय, तुम्ही 60-70 सभा केल्या असतील, मी 30 सभा केलेल्या आहेत. लोक मला म्हणायचे तू वेडा झालाय, पहिल्या टर्मचा आमदार थोडी बाहेर जातो. मी म्हणलं अहो मी असा कसा आमदार नाही, मी कर्जत जामखेडचा आमदार आहे. इथं असणाऱ्या जनतेवर माझा विश्वास आहे, इथं असणारे आमचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर माझा विश्वास आहे. आणि पवार साहेबांसाठी आणि आमचे जे उमेदवार असतील महाविकास आघाडीचे, खारीचा वाटा उचलण्यासाठी त्या प्रचारामध्ये तिथं मी गेलो. ताई तुम्ही सर्वजण फिरलात, साहेब फिरले, उद्धव ठाकरे साहेब फिरले, राहुल गांधीजी, प्रियंकाताई, अनेक असे मोठे मोठे मान्यवर तिथं फिरले.
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर, सर्व सर्वे बघितल्यानंतर, लोकांशी चर्चा केल्यानंतर मी इथं असणाऱ्या सर्व लोकांना आश्वासित करतो, या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकारच येणार. पण जेव्हा मी इथं नव्हतो तेव्हा काही कार्यकर्त्यांचे मला फोन यायला लागले की काही लोक इथं आम्हाला धमकवत आहेत, काळ्या रंगाच्या गाड्या सगळीकडे फिरायला लागलेल्या आहेत, याच्या घरी जातात, त्याच्या घरी जातात, याला धमकी दे, त्याला धमकी दे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून काही छोटे छोटे जे इथले वेगळ्या प्रवृत्तीची जी लोक होती ती त्यांना जुडायला लागली आणि एक मोठी दबंग गँग इथं कुठेतरी झाल्यासारखी आपल्याला वाटते. खरं तर त्यांना दबंग गँग बोललं नाही पाहिजे, त्यांना धमकी गँग बोललं पाहिजे. का दबंग नाही तर दबंगगिरीची क्षमता करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ते आपल्यात आणि तुमच्यामध्ये आहे. आणि धमकी गँग वाढत गेली. कोण आहेत याच्या खोलात मी जाणार नाही, पण ताई त्यांचे एक मुकादम आहे. मुकादम मुद्दामून मी म्हणतोय, गुंडांना मुक्का घ्यायचा आणि सामान्य लोकांना दम द्यायचा, असे एक मुकादम आहे. त्यांचं नाव आहे राम शिंदे सर. त्यांनी काय केलंय, आमच्या कार्यकर्ता धमक्या दिल्या, चल प्रवेश कर. ताई आमच्याकडे रात्री 1-2 वाजता प्रवेश होतात आणि दुसऱ्या दिवशी आमचे कार्यकर्ते उठल्यानंतर म्हणतात, अरे स्वप्न बघत होतो, काय झालं, लय वाईट स्वप्न पडलंय, मी भाजपत प्रवेश केला. आणि नंतर कोणतरी म्हणते, अरे येड्या तू गेला होता तिथं. आणि लगेच तो आपला कार्यकर्ता येतो, म्हणतो, दादा मी विचाराबरोबर आहे, आमचं चुकलं, आम्हाला गंडवलं, आम्हाला सांगितलं हे देतो ते देतो. तिथं गेल्यानंतर आम्ही दुसरीकडे बघायला लागलो, तोपर्यंत गमचा आमच्या गळ्यात टाकला. हे चाललंय का नाही चाललंय, इथं दबाव तंत्र चाललंय का नाही चाललं. खरं तर ह्या गोष्टी इथं चालू असताना मला आपल्या सर्वांना हे काय ह्यांचंच झालं होतं. आमचे परशुराम कुठे आहेत, उठाव जरा. बिचारे अहिल्यानगर शहरामध्ये गेले, रंगून आले सगळे स्वतःला आपल्या विचाराच्या. लोकसभेसाठी लंकेंसाठी खूप चांगला प्रचार केला, आता माझ्यासाठी करतायत. कष्ट करून डोके वके आपलं मयूर शेठ डोकेंकडे काम करतात. ते बिचारे घरी चालले होते काम करून, 2 धमकी गँगवाले लोक आले, अजून 4 आले. बिचारे तिथं उभे होते, त्यांना सांगितलं, हे का फिरतो, लय प्रचार करतो का, धर गमचा घाल गळ्यात. मग हा रात्रीच मला 1 वाजता फोन करायला लागला, बिचारा रडायला लागला. तो म्हणा, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे, आणि बघा ना माझ्या गळ्यात काय टाकलं. मी म्हणलं, अरे असं काय टाकलं, साप बीप टाकला का. ते म्हणलं, साप सोडा, सापापेक्षा विषारी गोष्ट टाकली, भाजपचा गमचा माझ्या गळ्यामध्ये टाकला. मी म्हणलं, काळजी करू नको, सुषमाताई येतात, त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकांना आपण दाखवून देऊ की हा आपल्या बरोबर आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. इथं आमचे रोहित पवार आहेत, सेम नाव आहे. त्यांच्या वडिलांना म्हणजे काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण बहुजन समाजाचा एक मेळावा घेतला होता, त्या मेळाव्यासाठी अनिल भाऊ पवार हे प्रवेश करणार होते. 200 कार्यकर्ते 300 कार्यकर्त्यांना घेऊन, गाड्या तयार, सगळं तयार. तेवढ्यात कोणतरी त्यांना भेटलं, त्यांना वेगळ्या पद्धतीने धमकी दिली, कुटुंबावर धमकी दिली. आणि ती धमकी दिल्यानंतर कुठलाही व्यक्ती आपल्या कुटुंबाचा विचार करून माघार तिथं घेईल, पण पुढची पिढी जी असते म्हणजे आपली पिढी आहे ती घाबरत नाही. आज इथं रोहित पवार इथं आलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं काम करणार आहे, प्रवेश करणार आहे. कोल्हाटी समाजासाठी अतिशय चांगलं काम करणारे हे सर्व मान्यवर आहेत. समाजाच्या हितासाठी जे काय चांगलं करता येईल यासाठी ते सर्वजण प्रयत्न करतात. त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो, 5 मिनिटात मी भाषण संपवणार आहे, की ही जी परिस्थिती आज निर्माण झाली ती फक्त एका व्यक्तीच्या अस्तित्व टिकवण्यासाठी. राम शिंदे सरांचं अस्तित्व फक्त टिकवायचंय. आपण अस्तित्वाची लढाई इथं लढत नाही, आपण सर्वजण मिळून इथं विचाराची लढाई तिथं लढत आहोत, विचाराची लढाई. पण राम शिंदे सरांना असं वाटतं आत्ता नाही तर कधीच नाही. राम शिंदे सर, मी तुम्हाला सांगतो, खरंच तुमचं काहीच होणार नाही. 23 तारखेला गुलाल तुमच्यावर नाही, गुलाल हा या कार्यकर्त्यावर तिथं पडणार आहे. त्यामुळे हे जे काही नवीन प्रथा तुम्ही गुंडाशाहीची इथे चालू केलेली आहे ती योग्य नाही. तुम्ही विचार करा, ही गुंडाशाही अशीच जर वाढत गेली, तुम्हाला पण मुली आहेत,
सर्वांच्या घरामध्ये माता भगिनी असतात. आज कुठेही जाऊ शकतात, दुकानात जाऊ शकतात, मैत्रिणीकडे जाऊ शकतात, नातेवाईकांकडे जाऊ शकतात. तुम्ही आज निश्चिंत आहात की नाही परत येतील, काय अडचण नाही. पण जर अशाच पद्धतीने धमकी गँग वाढत गेली, गुंडागर्दी या मतदारसंघामध्ये वाढत गेली, तर उद्या तुमची कॉलेजमध्ये जाणारी बहीण नाही तर मुलगी जर कॉलेजमध्ये गेली नाही तर बसस्टँडवर तिथं उभी असेल, या धमक्या गँगचे जे छोटे मोठे कार्यकर्ते असतील ते जर बसस्टँडवर जाऊन जसं पाशा पटेलनी चुकीच्या पद्धतीचे हातवारे केले, असेच त्या कार्यकर्त्यांनी तिथं हातवारे केले नाही तर काय चुकीची गोष्ट केली, तुम्ही शांत झोपू शकता का? तुम्ही कदाचित असा निर्णय घ्याल मुलींनी शिकलं नाही तरी चालेल, पण आम्ही आमच्या मुली कॉलेजमध्ये शाळेमध्ये पाठवणार नाही. हे होऊ शकतं. ही खूप मोठी अडचण आहे. काही जे छोटे मोठे व्यावसायिक नाही तर शेतकरी आहेत, त्यांच्या जमिनीवर ताबा टाकला जाऊ शकतो. खड्ड्यामध्ये जाऊन तुम्ही विचारा, 200 व्यापारी आहेत, स्वतःची जमीन त्याच्यावर ताबा टाकला आणि कितीतरी 3 कोटी रुपये घेतले, मग ताबा उचलला. 6.5 कोटी रुपये घेतले आणि मग ताबा उचलला. चालणार आहे का ही धमकी गँग? ह्यांचे जे मुकादम आहेत, राम शिंदे सर, त्यांना असं वाटतं त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास नाही राहिला, तुमच्यावर विश्वास नाही राहिला इथं मायबाप जनतेवर. त्यांना वाटतं या स्वाभिमानी जनतेला घाबरून, भीती टाकून आपल्याला ते मतदान करतील. मी तुम्हाला सर्वांना विचारतो, स्वाभिमानी जनता कधीही धमक्याला घाबरते का हो? एकदा हात वर करून दाखवा की आम्ही घाबरत नाही. अहो तुम्ही असा आहात, तुमच्याकडे बघून मी लढायला शिकवलंय, मी लढायला शिकलोय. ईडीने माझ्यावर कारवाई केली, इन्कम टॅक्सनी कारवाई केली. तुमचा लोकप्रतिनिधी घाबरला का त्या ईडीला? अरे तुम्हीच जर मला लढायला शिकवलं असेल तर कशाला घाबरले या लोकांना? मी नाही झुकलो आणि मराठी माणसं दिल्ली समोर कधीही झुकत नाही, ही गोष्ट त्या ठिकाणी आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आम्ही जगतोय, आमच्या जीवनासाठी जगतोय, आमच्या कुटुंबासाठी जगतोय. आमच्या वडीलधारांनी आम्हाला सांगितलं हे करा ते करा, तर आम्ही ऐकतो. आमच्या एखाद्या चांगल्या नेत्याने जो आमचं हित मनामध्ये ठेवून जर काम करत असेल, त्याला जर रिक्वेस्ट केली, विनंती केली, तर आम्ही ऐकू शकतो. पण जर तुम्ही आम्हाला धमक्याच द्यायला लागला तर आम्ही आमचा हिसका, हा मराठी माणसाचा हिसका कसा असतो हे सुद्धा तिथे दाखवून देऊ शकतो. त्यामुळे मी त्यांना सांगतोय, वेळ अजून गेलेली नाही. 23 तारखेला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार आहे. आणि जर पुढच्या 3 दिवसामध्ये आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर धमक्या दिल्या, जर त्याच्या घरी गेला, पिस्तूल काढला, जर वेगळं काही केलं, तर पहिलं जर आम्ही कोणाला बघणार असेल तर ते आहे राम शिंदे सरांना. त्या मुकादमाला बघेल. त्या मुकादम्याची खेर नाही. नाद करायचा असेल तर कर्जत जामखेडकरांचा, आमचा नाद करायचा नाही. हे 23 तारखेला लोकशाहीच्या माध्यमातून दाखवून देऊ. पण जर खरंच कोणाला अडचण आली तर कधी कधी आम्ही लोकशाही सुद्धा बाजूला ठेवू, कारण का आमच्यासाठी कार्यकर्ता आणि त्यासाठी जनता ही महत्वाची आहे. त्यामुळे अजून सुद्धा वेळ गेला नाही. चंगू मंगू जे कोणी असतील बरोबर, त्यांना मला सांगायचे की बास करा. इथं आपलीच लोक आहेत, आपल्याच मतदारसंघातील लोक आहेत, आपल्याच तालुक्याची लोक आहेत, आणि या लोकांना तुम्ही कुठेही त्या ठिकाणी त्रास देऊ नका, एवढी विनंती इथं करतो. त्याच्याच बरोबर येत्या काळामध्ये भरपूर काय होणार आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्या 10 वाजता आदरणीय पवार साहेबांची सभा आहे. कुठे सभा आहे? बघ तिथं पवार साहेब आपल्या मातीतले नेते, महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचं नाव देशामध्ये मोठं आदरणीय पवार साहेबांनी केलं तुमच्या प्रेमापोटी. महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आज ते 85 वयाचे असताना सुद्धा लढतायत. दिवसाला 4 ते 5 सभा घेतात, फक्त 4 तास झोपतायत. आणि त्यांनी ठरवलंय, उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलंय आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलं, काही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणायचे म्हणजे आणायचे. आणि तेच आपले पवार साहेब, आपला लढवया नेता, उद्या आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी कर्जतला येणार आहे. येणार का तिकडे सगळे? मोठ्या संख्येने येणार का नाही? आपल्या सभेच्या पलीकडच्या बाजूला अजून एक सभा आहे भाजपची, त्यात अमित शाह साहेब येणार होते का आलेत मला माहित नाही. येणार का नाही येणार? गेल्या वेळेस येणार होते पण कॅन्सल केलं. जाऊ द्या, काय हरकत नाही. उद्या जे कोणी येतील
त्यांची जी काय सभा असेल, हे जे महाराष्ट्राच्या बाहेरून इम्पोर्ट केलेले नेते इथं आपल्या संबोधित करत असतील, त्याच्या समोर आपली सभा होणार आहे. त्यांची जी सभा असेल त्याच्यापेक्षा 10 पट मोठी सभा आपल्याला करायची. त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथं यावं, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि हे जे काय चुकीच्या गोष्टी चालल्यात त्या थांबवल्या पाहिजे. हे बटेंगे कटेंगे तर आपल्याला चाललंच नाही पाहिजे, हे खपूनही घेतलं नाही पाहिजे. सुषमाताई त्याबद्दल सांगतील. फक्त एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, काही नेते चांगले असतात. काही दिवसांपूर्वी पंकजाताईंचं स्टेटमेंट आलं, त्यांनी सांगितलं या महाराष्ट्रामध्ये कटेंगे बटेंगे बोलायचं नाही. एवढं धाडस पंकजाताईंनी दाखवलं, त्यांचं मी अभिनंदन करतो. बाकी भाजपच्या लोकांना काही धाडस नाही, कारण का शेवटी जे मोठे मुंडे साहेब होते, पंकजाताई आहेत, ते लोकातल्या नेते आहेत, लोकांमध्ये राहणारे आहेत. आणि म्हणून त्यांना लोकांचं काय मत आहे हे तिथं समजतं. पण बाकी भाजपच्या नेत्यांना काहीच समजत नाही, काय चाललंय कोणाला माहिती आहे. आपला नवीन युगाचा जनरल डायर जे म्हणेल म्हणजे देवेंद्र फडणवीस, ते आपण करायचं एवढंच त्यांना माहिती आहे. आणि हे भाजपचे नेते, खास करून देवेंद्र फडणवीस, हे अक्षरशः खोटं बोलणारे नेते आहेत. सगळ्यात जास्त खोटं बोलतात. मराठा समाजाला फसवलं, धनगर समाजाला फसवलं, आदिवासी समाजाला फसवलं. भुजबळ साहेब म्हणाले होते की ओबीसी राजकीय आरक्षण सुद्धा फडणवीस साहेबांनी बीजेपीला तिथं घालवलं होतं जेव्हा भुजबळ साहेब आपल्याकडे होते. म्हणजे सगळ्या समाजाला त्यांनी फसवलं असेल तर खऱ्या अर्थाने ही लढत रोहित पवार विरुद्ध राम शिंदे सर नाही, ही लढत रोहित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस आहे, असं तुम्ही समजून घ्या. त्यावेळेस सर्व समाजाच्या लोकांना मी विचारतो, ज्या व्यक्तीने शेतकऱ्याचा हाल केले, सोयाबीनला भाव दिला नाही, दुधाला भाव दिला नाही, आपला खर्च मोठ्या प्रमाणात वाढवला, आपल्या हातात 1 रुपया सुद्धा तिथं आता राहत नाही. आमच्या माता भगिनींची आज सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. आमच्या युवांना हाताला काम नाही, नोकऱ्या मिळत नाहीत, डिग्री आहे पण नोकरी मिळत नाही. आपली MIDC राम शिंदे सरांनी थांबवली, पण त्यांच्या पाठीमागे जर कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा होते. त्यामुळे या सर्वांचंच नुकसान जर एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं असेल तर सर्व समाजाच्या इथं असलेल्या स्वाभिमानी नागरिकांना मी म्हणतो की 20 तारखेला मी विरुद्ध देवेंद्र फडणवीस, नाही तर मी विरुद्ध भाजप, नाही तर पवार साहेब विरुद्ध भाजप, अशी ही लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये तुम्ही सर्वजण मला पाठिंबा द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. ताईंना बोलायचंय, अनेक प्रवेश करायचेत, पण आपण ते थोडेसे नंतर करूया. मी ताईंना विनंती करतो, ताई तुम्ही इथं यावं आणि आम्हा सर्वांना तिथं मार्गदर्शन करा. जाता जाता जामखेडकरांना गुड न्यूज आहे, केंद्र सरकारचा आपण सर्वे करून घेतलाय, राज्य सरकारचा सर्वे करून घेतलाय, तो आहे इथं असलेल्या शेतीच्या पाण्याचा. आणि त्या सर्वेला आपला सकारात्मक रिस्पॉन्स इथं आलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये 2 काम 5 वर्षामध्ये आपल्याला करायचे, शेतीचं पाणी आणि आमची हक्काची MIDC, ह्या दोन्ही गोष्टी पुढच्या 5 वर्षामध्ये होणार म्हणजे होणार, हे आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.